बंधू स्तवन यांच्याकडे वीज गेलेली आहे आणि फक्त बंधू स्तवन यांच्याकडे वीज गेली नाहीये. आमची बहीण सुजाता दिदी, विजय, निशा, नंदाताई, आमचे वडील देवधर समुद्रे, नीता, राहुल साहेब, आमचे बंधू प्रशांत दादा, सविता वहिनी, कोथंबिरे सर, आमची लहान बहीण सीमा, सगळ्यांकडेच वीज गेली आहे नाही का, विद्याताई कारण आणि विशाखा सिस्टर सगळ्यांचे व्हिडिओ बंद आहे. तर मी असं समजतो की सगळ्यांकडेच वीज गेलेली आहे. हालेलुया. प्रियानो, आज पुनरुत्थानाचा रविवार आहे नाही का, आणि सर्व जगभर पुनरुत्थानाचा रविवार रिझरेक्शन संडे साजरा होत आहे. तर आपण सगळ्यांनी देवाच्या चर्चमध्ये जाऊन वचन ऐकलेलं आहे, देवाचा संदेश तुम्हाला प्राप्त झाला आहे असा माझा पूर्ण विश्वास. तर अधिक वेळ न दवडता आजची वेळ आपणा सर्वांची प्रिय. ज्यांना ज्यांना संदेशावरती बोलायचं आहे ते आपला माईक अनम्यूट करून बोलू शकतात आणि शक्य असल्यास आपला व्हिडिओ सुद्धा चालू करा. तर इथून पुढची वेळ मी सर्वांना देतो. लवकर लवकर वेळ घ्या जेणेकरून सर्वांना संधी मिळेल. पहिलं कोण बोलला? हालेलुया. चर्चला गेले ना सगळेजण? आपले बंधू सतीश, सुजाता दिदी आणि माझ्याकडे रेकॉर्ड असतो चर्चला कोण जात आहे कोण नाही जात आहे, आम्हाला कळत असतं बरोबर. हालेलुया. तर प्रियांनो, आपण सगळेजण आपल्याला जो संदेश मिळालेला आहे तो आपण इतरांना सांगूया. तर अधिक वेळ न दवडता कोणी आपला माईक अनम्यूट करून बोलू शकतो. हॅलो. आनंद बोला. हा अरे माझी तब्येत पण बरी नाही, थोडक्यातच मी सांगणार आहे. येशूचे पुनरुत्थान हे आज आम्हाला आमच्या चर्चमध्ये सांगितलं बाळासाहेबांनी. मत्तई शुभवर्तमान याचा 28वा या अध्यायामधून आम्हाला सांगितलं की मला यातून हे कळालं की गुड फ्रायडे दिवशी 7 वाक्यावर आपण सगळेजण बोललो, त्यातलं 3रं वाक्य, बाई पहाचा पुतळ पहाय तुझी आई. त्यावेळेस येशूने आपल्या आईची काळजी घेतली आणि त्यानंतर 2 दिवसानं येशूचं पुनरुत्थान झालं. मग ती आपल्या तयारीला लागली. मरिया 2 दिवसात ती अजिबात शांत बसली नाही, कारण येशू उठणार म्हणून ती तिची तयारी सगळी चालू होती. आणि ती बघायला गेल्यानं येशूला ज्या ठिकाणी पुरण्यात आलं होतं त्या ठिकाणी जे बघायला गेले तर त्या ठिकाणी काय काढलं होतं, धूळ काढून टाकली होती. आणि ती मनात घाबरली की इथंच माझ्या येशूला ठेवलं होतं आणि त्यानं कुठे नेले असं तिच्या मनात शंका कुशंका टिकू लागली. मग कबरेच्या बाहेर येत असताना तिला माळी पाणी घालत असते असं दिसते तिला. ती पाणी घालते म्हणते, माळी दादा माझ्या प्रभूला कोठे ठेवली. आणि मग ती मागं वळून बघते तर ते म्हणते, मग बाई तुम्हाला ओळखलं नाहीस का? मग ती म्हणते गुरुजी म्हणते. मग तिनं ओळखलं, आपला प्रभू उठला आहे. तिने काय केलं, आज या ठिकाणी ओळखलेलं आहे. आणि पण त्यावेळेला ती अजिबात म्हणजे आपलं येशू पण तिच्या जवळ आलेलं नाही आणि ती पण त्याच्या जवळ गेलेलं नाही. याचं कारण काय? तिथं म्हणते मी अजून पित्याजवळ गेलो नाही. तर त्याने एक सांगितलं की तू जा आणि सगळ्यांना सांग मी या ठिकाणी उठलोय आणि माझी सुवार्ता सांगा. आज आपण हेच केलं पाहिजे की फक्त आम्हाला माहित आहे की वर्षानुवर्ष आपण हे पुनरुत्थानचं संदेश ऐकतोय, परत गुड फ्रायडे आम्ही संदेश ऐकतोय. पण वृत्तांत म्हणजे असं आहे की 40 दिवसापासून काय घडलं, 40 दिवस उपवास चालू झाले ते आजपर्यंत काय घडलं की आम्हाला कळलं पाहिजे की ज्यांना माहित नाही त्यांना काय आम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याचा आपण काय केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. म्हणजे आपल्यातलं आपलं न सांगता इतरांना, विधर्मी लोकांना, आपल्या शेजापाला जर चर्चला येत नसतील आणि विधर्मी लोक जर चर्चला येत नसतील, आपले मित्र मैत्रिणी, त्यांना आपण काय केलं पाहिजे, येशूचं काय महत्व आहे, तुम्ही मेल्यातून पुन्हा उठा, त्याचं पुनरुत्थान झालं पण ते कसं झालं हे आम्हाला सांगता आलं पाहिजे. मला ही यातून कळलं, आम्ही हीच स्वार्थ देवाची सांगितली पाहिजे सगळ्यांना. येस, हालेलुया. ख्रिस्त नावाला गौरव. थँक्यू नंदाताई, फारच महत्वाचं वचन सांगितलं तुम्ही. मत्तई शुभवर्तमान, मला वाटतं अध्याय 28 नाही का, आणि त्याच्यामध्ये वचनामध्ये लिहिलेलं आहे, शब्बातानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजाडताच मगदालिया मरिया व दुसरी मरिया त्या कबर पाहावयास आल्या. आणि तिथून पुढे
पुनरुत्थानाविषयीचं वचन आहे आणि फार महत्वाची गोष्ट आहे प्रियानो. जर आपल्यालाच पुनरुत्थान समजलं नाही, उमगलं नाही, अनुभवलं नाही, तर आपण इतरांना काय सांगणार पुनरुत्थान काय? कारण त्यांनी तर पुनरुत्थान कधी ऐकलंच नाही. जगामध्ये असा कुठला धर्मच नाहीये, पंथच नाहीये ज्याच्यामध्ये पुनरुत्थान सांगितलेलं आहे किंवा समजावून प्रकट झालेलं आहे, नाही का? ही देवाची कृपा आहे की तुम्ही आणि मी जे ख्रिस्ताला अनुसरणारे आहोत, त्या तुम्हाला आणि मला ख्रिस्तामध्ये पुनरुत्थान मिळालेलं आहे. पण ते समजणं, ते अनुभवणं फार महत्वाचं आहे. आणि जर तुम्ही आणि मी ते समजलोय, अनुभवलंय, तरच आपण इतरांना सांगू शकतो. आणि यासाठीच तुम्ही आणि मी सतत प्रार्थनापूर्वक देवाच्या वचनाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ख्रिस्तामध्ये दररोज नवं होणं गरजेचं आहे. ख्रिस्ताचा वधस्तंभ गाजवत असताना ख्रिस्ताचं पुनरुत्थान सुद्धा समजणं फार महत्वाचं आहे. जास्त वेळ घेत नाही. इथून पुढे कोण कोण? हॅलो संदेश. बोला Praise the विद्या. Lord. प्रथम विद्यासमुद्रे बोलतील आणि त्यानंतर विनोद ब्रदर बोलतील. बोला विद्या. हा, मी काही जास्त नाही बोलणार. नंदा मामीनी सांगितलं सगळं. त्यात फक्त मी एकच ऍड करते की म्हणजे संदेश मध्ये सांगितलं की मरिया मगदालीला पहिला म्हणजे हे मिळाला पुनरुत्थानचा संदेश आणि तिनं म्हणजे ख्रिस्तानं तिला सांगितलं की शिष्याना जाऊन सांग. तीच सुवार्ता आज आपण ज्यांना माहित नाही त्यांच्यापर्यंत आपण पण ती पोहोचवायची आहे. आणि त्यासाठी पालसाहेबांनी एकच सांगितलं की या, पहा, जा आणि सांगा. हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा आणि ह्याप्रमाणे सुवार्ता तुम्ही इतरांना सांगा असं सांगितलं. एवढंच ऍड करायचं होतं मला. येस, हालेलुया. ख्रिस्त नावाला करू. थँक्यू विद्याताई. फार महत्वाची गोष्ट आहे. प्रथम या, नाही का? मला वाटतं ही गोष्ट फार महत्वाची. या, त्या ख्रिस्तात जवळ येणं महत्वाचं आहे. आपल्याला जर माहिती आहे, जसं त्या कबरेपाशी भल्या पहाटी सबंध जग झोपलेलं होतं आणि पुरुषांसाठी महत्वाचा धडा आहे की नाही, पुरुष झोपलेले असतात सकाळी, पण भल्या पहाटे त्या स्त्रिया उठून गेल्या, त्यामुळे पुनरुत्थित ख्रिस्त प्रथम एका स्त्रीला भेटला. जर एखादा पुरुष उठून गेला असता तर त्याला सुद्धा भेटला असावा. पुरुष मंडळी झोपलेली होती. हालेलुया. म्हणून प्रथम या, ख्रिस्ताजवळ आलो तर तुमची माझी भेट घेणारच प्रिय. आपण उदयपुत्राचा अनुभव घेतलाय, नाही का? उदयपुत्र शर्मेने मान खाली झुकवून पाय फरफटत पित्याकडे चाललं. पित्याने दुरून पाहिलं आणि पिता धावत पुत्राकडे गेला, पुत्राचं चुंबन घेतलं. तुमचा माझा प्रभू आपल्याकडे धावत येतो, आपण त्याच्याकडे जायला. या, पहा, ख्रिस्ताकडे पहा प्रिय. आणि मग ख्रिस्ताने जी आज्ञा दिली की जा, माझ्या बंधूंना सांग मी आता कबरेमध्ये नाहीये, मी उठलोय, ही सुवार्ता तुम्हाला मला सुद्धा सांगायची. एकदा जा म्हटलं की प्रियानो मग शंका नाही करायची. प्रभू कुणाकडे जाऊ? ह्याच्याकडेच जाऊ का? ही सोपी मंडळी आहे, यांच्याकडे नको जायला, असं नाही प्रिय. देव पक्षपाती नाही. जितक्यांना संधी मिळेल तितक्यांना ख्रिस्ताची सुवार्ता सांगायची. आणि फक्त रिझर्वेशन संडेला नाही प्रिय. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा सुवार्ता सांगायची. इथून पुढची वेळ विनोद गोफणे ब्रदर यांच्याकडे. गोफणे ब्रदर. हालेलुया. ख्रिस्त नामाला गौरव. कारण आज आम्ही आमच्या चर्चमध्ये हे शिकलो की यूहन्नाचा पाठ जो आहे 3 मध्ये म्हणजे 3रा अध्याय आहे आणि 5 पासून ते 6 पर्यंत शिकलोय. यीशु ने उत्तर दिया, मैं तुझसे सच सच कहता हूँ, जब तक कोई मनुष्य जल और आत्मा से न जन्मे तो वही परमेश्वर के राज्य में प्रवेश नहीं कर सकता. कि इसके ऊपर हम लोगों को समजाया गया की जिथपर्यंत परमेश्वराला आपण ग्रहण नाही करत, किंवा आता बरेचसे लोक चर्चमध्ये जातात आणि परमेश्वराला फक्त बोला, हा प्रभू मी तुझ्यामध्ये आहे, पण तिथपर्यंत की परमेश्वर किंवा आपल्याला मुलं आणि मुली समजणार की जेव्हा परमेश्वराच्या नावाने आपण सच्चाईनं आत्मा आणि पाण्याने जेव्हा जन्मणार आपण आणि त्याच्या नावावरती हे विश्वास ठेवणार, तेव्हाच परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करणार. कारण तेव्हाच आपल्याला अनंत जीवन मिळू शकतं. कारण असे बरेचसे लोक बोलतात की मी चर्चला जातो, देवाला पुजतो, हे करतो, मी आराधना करतो, पण केवळ हे नाही, परमेश्वरांची नवी करारामध्ये आपल्याला आज्ञा दिलेली ही फार महत्वाची आपल्या जीवनामध्ये. तेव्हाच आपण येशू ख्रिस्तामध्ये खरोखर आपण ग्रहण केलं असं समजून जाऊ शकतो. कारण जिथपर्यंत तुम्ही बातमासा घेणार नाही आणि परमेश्वराच्या नावाने गौरवल्या जाणार नाही, तिथपर्यंत तुम्ही परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश नाही करू. कारण आत्मा आणि सच्चाई या पाण्याने ह्या दोन्ही गोष्टी जर आपण जेव्हा करतो तेव्हा परमेश्वराला आपण ग्रहण केलं असं समजलं जातं. असं या प्रकारे त्यांनी आम्हाला समजून सांगितलं. तसंच क्योंकि मैं परमेश्वर ने जगत
से ऐसा प्रेम रखा की उसने अपना एकलौता पुत्र दिया. क्यों दिया? की जेवढं आपल्या लोकांचं पाप होतं आणि ते पापाचा उद्धार करण्यासाठी परमेश्वरांनी आपल्यासाठी एक बलिदान दिलं एवढं मोठं. आणि तेव्हाही सुद्धा आज परमेश्वर आपला जिवंत उठलेला आहे. का उठलेला आहे? की परमेश्वरावरती विश्वास ठेवणं फार महत्वाचं आहे. कारण परमेश्वर आपला कसा आहे? जिवंत परमेश्वर आहे. आणि तो हर एक गोष्टी आपल्याला ऐकतो, सहायता करतो आणि तो आपला रक्षा करतो. सर्वांना आपल्याला एक तो आपला कसा आहे? चरवा आहे तो. आणि त्याच्यासारखा कोणी नाहीये. कारण परमेश्वर हा सर्वात महान परमेश्वर आपला. तो आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सांभाळून घेतो आणि आपल्याला चांगल्या ठिकाणी निर्मळ जलाचं पाणी पाजतो. का पाजतो? की तो सर्व धरतीचा मालक तो आहे आणि सर्वांना तो वर्षाव करतो सर्व गोष्टीची. सर्वांना बरकत अशी देतोय. तर हेच केवळ आहे की परमेश्वरावरती विश्वास ठेवणं आणि परमेश्वराच्या नावाने बातमासा घेऊन परमेश्वरामध्ये स्थिर राहणं हे फार महत्वाचं आहे. आमीन. हालेलुया. रात्रीच्या वेळी ख्रिस्ताकडे एक परुषी गेला होता नाही का, निकदेम नावाचा. आणि त्या निकदेमाला प्रभूने म्हटलं, खचित सांगतो, पाण्याने आणि आत्म्याने जन्म घेतल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश करता येणार. आता एक क्विज आहे प्रियानो. हा निकदेम आहे ना, प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभापासून ते पुनरुत्थानापर्यंत फक्त एक कार्य या निकदेमाने केलं होतं. कुणाला माहिती आहे का काय केलं होतं? फार महत्वाची गोष्ट केली होती निकदेमाने. काय केलं होतं? कोण सांगणार? क्विज. सुगंधी तेल लावण्यासाठी गेलं. हालेलुया. येस, सुगंधी तेल. अरिमथाईकर योसेफा बरोबर 100 रत्तल गंधरस आणि अगरू घेऊन आला होता. आणि त्याने आणि योसेफाने मिळून ते तागाच्या वस्त्रामध्ये ते गंधरस आणि अगरूचं जे मिश्रण आहे ते येशूच्या शरीराला लावण्याचं कार्य ना या केलं होतं प्रियानो. परुषी होता तो. आणि मग तागाने प्रभूचं वस्त्र लपेटण्याचं कार्य सुद्धा यांनी केलं होतं. हालेलुया. विश्वास होता, ख्रिस्तावरती प्रीती होती, परंतु पूर्ण विश्वास नव्हता. अरिमथाईकर योसेफाला आणि निकदेमाला जर माहिती असतं की आमचा प्रभू 3 दिवसांनी पुन्हा उठणार आहे तर त्यांनी एवढा खटाटोप केला नसता प्रिया. हालेलुया. ठीक आहे प्रियानो, आपण या वचनानंतर पुन्हा कधीतरी म्हणत करूया. आजची वेळ सगळेजण बोलण्याची आहे, तर इथून पुढची वेळ मी सर्वांना देत आहे. कोण बोलणार? लवकर लवकर बोलूया म्हणजे आज सगळ्यांना वेळ मिळेल. पुनरुत्थानाच्या रविवारचा संदेश कोणाकोणाला मिळाला? अजून 30 सेकंद वाट पाहून मग मी नाव घ्यायला सुरू करणार. आणि नाव घेतलं की माईक अनम्यूट करायचं. चालेल. प्रेज लॉर्ड ब्रदर. येस, राऊत साहेब बोला. आज चर्चमध्ये वचन यौवनाचं 11:25 ते 27 पर्यंत मी वाचतो. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. तो जो माझ्यावर विश्वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतीस काय? ती म्हणाली, होय प्रभूजी, जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहात असा मी विश्वास धरिला आहे. खरोखर परमेश्वराने पूर्ण कार्य करून या गुड फ्रायडेच्या दिवशी हे सर्व वचन आपल्याला दिलेलं आहे. आणि खरोखर ह्या वचनाद्वारे परमेश्वराने प्रत्येकाच्या जीवनामध्ये, हृदयामध्ये आपला स्वतःचा आत्मा आपल्याला देऊ केलेला आहे. आणि खरोखर ते कार्य प्रत्येकाला स्पर्श होत आहे आणि प्रत्येकाला त्या वचनाची जाणीव होती की खरोखर आमचा प्रभू मेलेला नाहीये, तो उठलेला आहे. आणि आज आमच्या बरोबर तो प्रत्येकामध्ये तो सेवागाई करत आहे आणि स्वतःचं कार्य पुढे नेण्याचं कार्य करत आहे. म्हणून मी देवाला मी खूप धन्यवाद करतो आणि प्रभूचे मी आभार मानतो. एवढे 2 शब्द बोलून मी पूर्ण करतो. जय मसीह.
हालेलुया. ख्रिस्त नावाला गौरव. पुनरुत्थान आणि जीवन तुमचा माझा प्रभू येशू ख्रिस्त. येस. इथून पुढची वेळ कोण घेणार? कोण बोलला? आता मला वाटतं सगळ्यांची प्रॅक्टिस झाली आहे नाही का बोलण्याची. जास्त भीती वाटली नाही पाहिजे बोलायला. जोपर्यंत बाकीचे लोक तयार होत आहेत तोपर्यंत सतीश, सुजाता दिदी तुम्ही बोलू इच्छिता? मला वाटतं आज बाकीच्या लोकांना थोडस प्रोत्साहनाची गरज आहे. दादा मी बोलतो. हा बोला सचिन बद्दल बोला. आज आमच्या चर्चमध्ये पुनरुत्थानाबद्दल का नाही जे वधस्तंभावरती 7 जी वाक्य जे येशूने उच्चारले होते का नाही, पुनरुत्थानानंतर त्यानंतरची 7 वाक्य आमच्यासाठी आज आम्हाला सांगितली गेली. तर ती मी 7 वाक्य सांगतो तुम्हाला. ती वाक्य अशी आहेत की पुनरुत्थानानंतर विजयाची 7 वाक्य आहेत ती आपला येशू त्यानंतर जर पुनरुत्थान झाल्यानंतर त्यानंतर आपण विजयी झालोय. आपण आज थोडक्यात की त्यानंतर असं सांगितलंय. त्यासाठी आपण एक वचन वाचूया. योहान 20वा अध्याय त्यातलं 7वं वचन. मी वाचू का सचिन बंधू? हा वाचा दादा. योहान 20:7. आणि तागाची वस्त्रे पडलेली व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो तागाच्या वस्त्रांजवळ नव्हे तर वेगळा एकीकडे गुंडाळून पडलेला आहे असे त्याला दिसले. आता पुढे वाचा थोडं. तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेवला, कारण त्याने मेलेल्यातून पुन्हा उठावे हे अवश्य आहे हा शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता. तेव्हा ते शिष्य आपल्या घरी परत गेले. आमेन. एक मिनिट. नाही दादा का नाही त्यातलं 17 वचन. येशूने तिला म्हटले, मला बिलगून बसू नको, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता व तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो. हा मग या वचनाद्वारे असं सांगितलं की देव असं म्हणतो की जो तुमचा पिता आहे तो माझाही पिता आहे आणि जो माझा देव आहे तो तुमचाही देव आहे. की देव असं म्हणतोय की तुमचा आणि माझा पिता हा एकच आहे आणि तुमचा आणि माझा देव हा एकच आहे. त्यानंतर त्यातलं दुसरं त्यांनी सांगितलं होतं की मला की याचा पहिला अध्याय त्यानंतर त्यातलं 5वं आणि 6वं वचन. मला की पहिला अध्याय 5वं आणि 6वं वचन. तुमचे डोळे पाहतील व तुम्ही म्हणाल, इस्रायलाच्या सीमेच्याही पलीकडे परमेश्वराचा महिमा हो. मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धण्याचा सन्मान करतो. मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे? मी धनी आहे तर माझे भय कोठे आहे? असे त्याच्या नावाचा अपमान करणाऱ्या तुम्हा याजकास परमेश्वर विचारतो. तर तुम्ही म्हणता, आम्ही तुझ्या नावाचा कोणत्या प्रकारे अपमान केला? याद्वारे त्यांनी काय सांगितलं की तुमचं जीवन आहे ते देवाला द्या. जे जीवन आहे का नाही ते तुम्ही देवाला देऊ शकतो. तुमचं ते जे आयुष्य आहे ते तुमचं बेस्ट होईल. की तुमचं जे आयुष्य जीवन आहे ते तुम्ही सर्वस्व देवाला द्या. देवाला समर्पित असं जीवन तुमचं जगा असं त्याद्वारे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे या वचनाद्वारे. त्यानंतर तिसरं एक सांगितलं त्यांनी योहान 20वा अध्याय त्यातलं 27 ते 29 वचन. नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर, माझे हात पहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणार आहेस. थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू व माझा देव. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्यान वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. याद्वारे असं सांगितलंय की थोमा येशूच्या सोबत राहत होता तरी देखील त्यानं की येशूच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. त्यानं त्या येशूच्या हातामध्ये किंवा त्या बोटाच्या ज्या ती जखम बघितली त्यानंतर त्यानं विश्वास ठेवला. मग त्या वेळेला असं सांगितलं देवानं की
तू मला माझ्या सोबत राहून सुद्धा तू माझा विश्वास ठेवत नाहीस. पण जी लोक मला बघत नाहीत किंवा जी लोक ज्यांनी मला पाहिलं नाही तरी देखील ती माझा विश्वास ठेवतात, ती लोक धन्य आहेत. त्याद्वारे आम्हाला हे शिकायला मिळालं या तिसऱ्या ह्याच्याद्वारे. त्यात आता चौथं जे सांगितले त्यांनी त्यातलं लूकचा 24वा अध्याय आहे आणि त्यातलं 23 ते 27 वचन. त्यास त्याचे शरीर सापडले नाही. तेव्हा त्यांनी येऊन सांगितले की आम्हास देवदूतांचे दर्शन झाले. त्या देवदूतांनी म्हटले की तो जिवंत आहे. मग आमच्या बरोबर जे होते त्यापैकी कित्येक कबरेकडे गेले आणि त्या स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणे त्यांस आढळले, पण त्यांना तो दिसला नाही. तो त्यांस म्हणाला, अहो निर्बुद्धी व संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचा विश्वास धरण्यात मतिमंद मनुष्याने, ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे याचे अगत्य नव्हते काय? 26 पर्यंत ना ब्रदर? हा 27 पर्यंत 27. मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे यांपासून आरंभ करून सगळ्या शास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांस सांगितला. तर याद्वारे असं सांगितलं की तुम्ही आज जर बायबल घेऊन तुम्ही चालला असा, की देवाचं वचन घेऊन जर चालला असा, तर हेच बायबल तुम्हाला उद्या त्याच्या सोबत घेऊन चालेल. तर तुम्ही बायबल घेऊन चाला आणि बायबलचे वचन तुमच्या सोबत घेऊन चाला. उद्या हेच बायबल तुम्हाला घेऊन चालेल. याद्वारे आम्ही हे शिकलो. त्यानंतर पाचवा जो हे उद्गार आहे तो मत्तई त्यातला 28वा अध्याय, त्याचा 18 ते 20 वचन. तेव्हा येशू जवळ जाऊन त्यांस म्हणला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे. यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा. त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नामाने बाप्तिस्मा द्या. जे सर्व काही मी तुम्हास आज्ञापिले ते पाळावयास त्यांस शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुमच्या बरोबर आहे. पाचव्या ह्याच्याद्वारे आम्ही हे शिकलो की आपण फक्त ऐकलं नाही पाहिजे, तर आपण वचन आपल्या हृदयामध्ये आपल्या आत्म्यामध्ये हे करून आपण इतरांना सुवार्थ सांगितली पाहिजे आणि त्यांना शिष्य बनवलं पाहिजे. ही देवाची सुवार्थ प्रत्येकापर्यंत आपण पोहोचवली पाहिजे. याद्वारे आम्ही हे शिकलो. त्यानंतर सहावा जे हे आहे ती योहान त्याचा 21वा अध्याय 15 ते 18 वचन. योहान 21 15 ते 18. त्यांची न्याहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या पुत्रा शिमोना, याच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, आपणावर मी प्रेम करतो हे आपणास ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी कोकरे चार. पुन्हा दुसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, मी आपणावर प्रेम करतो हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी मेंढरे पाळ. तिसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रेम करतोस काय? माझ्यावर प्रेम करतोस काय? असे तिसऱ्यांदा त्याला म्हटले. म्हणून पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, प्रभू, आपल्याला सर्व ठाऊक आहे, मी आपणावर प्रेम करतो हे आपण ओळखले आहे. येशूने त्याला म्हटले, माझी मेंढरे चार. मी तुला खचित सांगतो, तू तरुण होतास तेव्हा स्वतःची कंबर बांधून तुझ्या इच्छेस येईल तिथे जात होतास, परंतु तू म्हातारा होशील तेव्हा हात लांब करशील आणि माणूस तुझी कंबर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाही त्या तिथे तुला घेऊन जाईल. त्या उद्गाराद्वारे हे शिकलो की आपलं हे आता ख्रिस्तामध्ये जे आयुष्य आपलं जे इथून पुढचं आहे ते त्यागाचं आहे. रोज आपल्याला त्रास आहे यातनं, तरी सुद्धा कितीही त्रास झाला तरी आपण काय की प्रत्येकावरती प्रेम केलं पाहिजे आणि प्रत्येकावरती प्रीती केली पाहिजे. आपण त्या वचनाद्वारे आम्ही हे शिकलो. त्यानंतर जे 7वं लास्टच आहे ते योहान 21 त्यातले 18 ते 20 वचन. योहान 21 18 ते 20. मी तुला खचित सांगतो, तू तरुण होतास तेव्हा स्वतःची कंबर बांधून तुझ्या इच्छेस येईल
तेथे जात होतास, परंतु तू म्हातारा होशील तेव्हा हात लांब करशील आणि माणूस तुझी कंबर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाही तेथे तुला नेईल. तो कोणत्या प्रकारच्या मरणाने देवाचे गौरव करील हे सुचवण्याकरिता तो हे बोलला. आणि असे बोलल्यावर त्याने त्याला म्हटले, माझ्या मागे ये. मग पेत्र वळला आणि त्या ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती आणि जो भोजनाच्या वेळेस त्याच्या उराशी टेकला असता मागे लवून, प्रभू, आपल्याला धरून देणारा तो कोण आहे असे म्हणाला होता, त्याला त्याने मागे चालताना पाहिले. ठीक आहे. थोडं माझा संदर्भ चुकलाय दादा. तर काय आहे त्यात, जे मला जे हे होतं वचन त्यातलं सांगायचं होतं की तुम्ही माझा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे चाला. तुम्ही जर माझा वधस्तंभ घेऊन चाला, तर तुमचं पुढचं जे आपलं आयुष्य आहे ते काय त्याचं म्हणजे आपल्याला लाभ होणार नाही त्याचा. ज्यावेळेला तुम्ही माझा वधस्तंभ घेऊन तुम्ही स्वतःला नाकारून ज्यावेळेला माझ्या ह्याच्यासाठी चालशीला तुम्ही, त्यावेळेला तुम्हाला संपूर्ण देवाचं आपल्याला हे मिळेल असं या आमच्या शेवटच्या ह्याच्याद्वारे त्याचं हे होतं. माझा संदर्भ चुकलाय थोडासा त्यातला. थँक्यू. येस, हालेलुया. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर जे निवडक 7 उद्गार आहेत, आज त्यावरचे संदर्भ सांगून बंधू सचिन यांनी संदेश आपल्या सर्वांबरोबर सांगितलाय. आपण हे समजणं गरजेचं आहे प्रियानो, नाही का, की बरेचदा काय होतं की वधस्तंभावरील 7 उद्गार आणि त्यानंतर जे प्रभू येशू ख्रिस्ताने पुनरुत्थानानंतर म्हटलं ते बाळासाहेबांनी, मला वाटतं देवाच्या सेवकांनी 7 उद्गाराच्या चौकटीत एक उदाहरण म्हणून म्हणू शकतो, ते प्रतीक म्हणून ते बसवून सांगण्याचा प्रयत्न केला. पण आपण हे समजणं गरजेचं आहे, ख्रिस्ताने भरपूर जणांची भेट घेतली, भरपूर जणांशी प्रभू पुनरुत्थानानंतर बोलला, 40 दिवस पर्यंत भेट घेत राहिला, बोलत राहिला. आणि योहान कृत शुभवर्तमानामध्ये जसं योहान म्हणतो की त्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या साक्षी, सगळी चिन्ह, सगळे चमत्कार मी लिहित बसलो तर लिहिलेली पुस्तकच जगात मावणार. हालेलुया. तर देवाच्या नावाला गौरव द्या की जे निवडक ते तुम्हाला मिळालंय, पण आपण हे समजणं गरजेचं आहे की याच्या पलीकडे सुद्धा भरपूर गोष्टी आहेत. जसं वधस्तंभावरील 7 उद्गाराच्या पलीकडे सुद्धा ख्रिस्ताचा वधस्तंभ तुम्हाला मला समजणं फार गरजेचं आहे प्रिय. त्याचप्रमाणे ख्रिस्ताचं पुनरुत्थान सुद्धा 7 शब्द किंवा एका दिवशी तुम्ही आणि मी चर्चला गेलो आणि अर्धा 1 तास वचन ऐकलं, त्या चौकटीत आपण बसवू शकत नाही. मी बंधू सचिन यांचे आभार मानतो. फार संदर्भ, सगळे महत्वाचे संदर्भ त्यांनी फार सुंदर रीतीने घेतलेले आहेत. अजूनही 20 मिनिटं आहेत, तर कोण बोलण्याची संधी घेणार? आणि मी सर्वांना प्रोत्साहन देईन की सर्वांनी बोलण्याची संधी आज घ्या. हालेलुया. हालेलुया. मी येस. देवाचे आभार मानते, देवाची उपकारस्तुती करते. आज पुनरुत्थानाचा दिवस आमच्या देखील चर्चमध्ये साजरा करण्यात आला. आणि 1 कोरिंथ्याचा 15वा अध्याय 1 ते 20 वचन आणि मार्क याचा 16वा अध्याय 1 ते 13 वचन याच्यावरती आज मनन घेण्यात आलं. त्याच्यात सुरुवातीला सांगताना पाळक साहेबांनी सांगितलं की जसे त्या शिष्यांसमोर प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक वेळा त्याच्या पुनरुत्थानाविषयी भविष्यवाणी केली होती, तरी देखील जेव्हा येशू ख्रिस्ताचा मृत्यू झाला त्याच्यानंतर या ज्या मेरी मगदाली आणि मेरी या सगळ्या आहेत, त्या सुगंधी द्रव्य घेऊन तिकडे गेल्या होत्या त्याच्या शरीराला ते लावण्यासाठी. पण ती कबर किंवा त्याच्यावरची जी धोंड आहे, त्यांच्या जाताना त्यांच्या डोक्यात विचार होता की ती धोंड काय आमच्याच्याने बाजूला होणार नाही आणि ती आम्हाला कोण बाजूला करून देईल. तर या सगळ्या विचारांमध्ये ते तिकडे जात असताना त्यांनी पाहिलं की त्याचं शरीर त्या कबरेमध्ये नाहीये आणि ती धोंड देखील त्या ठिकाणी नाहीये. तर याच्यावरती पाळक साहेबांनी आज प्रश्न विचारला की आज आपण जे काही सेलिब्रेट करत आहोत त्याच्यावरती आपण खरंच विश्वास ठेवतो का? हा प्रश्न आपण प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. आणि तो विश्वास आपल्यामध्ये आहे का की खरंच प्रभू येशू ख्रिस्त हा पुनरुत्थित झालेला आहे? आणि त्यांनी हे सांगितलं की आपण वेगवेगळ्या भाषांमध्ये कदाचित आज घोषणा करू शकतो की प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे, पण ते आपल्या अंतःकरणापासून येणं आणि अंतःकरणापर्यंत पोहोचणं हे फार गरजेचं आहे. पुनरुत्थानाविषयी 3 महत्वाच्या गोष्टी आज पाळक साहेबांनी सांगितल्या की प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान याची तुलना कुठल्याही गोष्टीशी आपण या जगातल्या कुठल्याही गोष्टी बरोबर करू शकत नाही. आपण लाजरसाचं उदाहरण बघू शकतो किंवा म्हणू शकतो की लाजरस हा मृतातून उठवला गेला,
पण काही काळानंतर त्याचा पुन्हा मृत्यू झाला आणि तो त्या निद्रेमध्ये गेला. पण प्रभू येशू ख्रिस्त हा एकमेव असा आहे की जो उठला आणि त्याचा पुन्हा कधीही मृत्यू झाला नाही. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की रिझरेक्शन, पुनरुत्थान ही एक रिक्वायरमेंट होती, ती गरज होती आणि ती अट सुद्धा होती. ती अट याच्यासाठी होती की त्याच्या मरण्याद्वारे आणि त्या पुनरुत्थानाद्वारे आमच्या जीवनामध्ये तारण प्राप्त व्हावं आणि त्या तारणासाठी त्याचं पुनरुत्थान होणं हे फार गरजेचं होतं. आणि अतिशय एक सुंदर वाक्य आज पाळक साहेबांनी वापरलं की आवर लिव्हिंग लॉर्ड कॅन बी आवर सेव्हियर ओनली बिकॉज ऑफ रिझरेक्शन. म्हणजे आमचा जो जिवंत देव आहे तो आमचा तारणारा तेव्हाच झाला जेव्हा त्याचं पुनरुत्थान झालं. आणि आमच्या तारणासाठी ही जी अट आहे ती पूर्ण होणं फार गरजेचं होतं, कारण की त्याच्या पुनरुत्थानामध्ये आपल्याला आशा आहे, आपल्याला आपल्या पापांपासून तारण आहे आणि त्याच्या पुनरुत्थानाद्वारेच आपल्याला महाविजय हा प्राप्त झालेला आहे. आणि तिसरा मुद्दा त्यांनी हा सांगितला की पुनरुत्थान हे अटळ होतं. आपण आपलं जीवन कसं जगतो याहीपेक्षा आपल्या आयुष्याचा शेवट हा फार महत्वाचा आहे, कारण की आपल्या जीवनातली सगळ्यात मोठी भीती हा मृत्यू आहे. कारण की जेव्हा आपण पाप करतो तेव्हा आपल्या शेवटच्या काळामध्ये आपल्याला वाटतं की अरे बापरे, आता मी कुठं स्वर्गात जाणार आहे का नरकात जाणार आहे. आणि जर आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो आणि तो मेलेल्यातून उठला आहे याच्यावरती विश्वास ठेवतो तर नक्कीच आपल्याला त्या मृत्यूला घाबरण्याची काहीही गरज नाहीये. आणि कन्क्लुजन म्हणून त्यांनी शेवटी हे सांगितलं की आज आपण आपलं जीवन हे माहित नाही किती आहे, पण आपण आपलं जीवन कसं जगतो आणि आपण आपल्या जीवनामध्ये काय निर्णय घेतो हे आपली फायनल डेस्टिनी काय असणार आहे हे ठरवतं. कारण की आपलं शरीर हे विनाशी असलं तरी आपला आत्मा हा अविनाशी आहे. म्हणून आपण जगत असताना आपण रोज आणि रोज त्याचं पुनरुत्थान जगलं पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे. देवबाप्पाचे मी आभार मानते या सुंदरशा वचनाबद्दल. हालेलुया. नीताने जे संदर्भ सांगितले त्याच्यापैकी मला वाटतं 2 वचनं आपण वाचलं ना आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. आपण तर संदर्भ वाचूया. करिंथकरास पहिले पत्र, मला वाटतं त्याचा 15वा अध्याय नाही का, 15वा अध्याय वचन 12 पासून 17 कोणीतरी वाचा. 1 करीन 12, 15 ते 17. 15, 12 ते 17. येस, आता ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहे अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे. तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही असे तुमच्यापैकी कित्येक जण कसे म्हणतात? जर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्तही उठवला गेला नाही, आणि ख्रिस्त उठवला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ. आणि आम्ही देवासंबंधाने खोटे साक्षी ठरलो, कारण देवासंबंधाने आम्ही अशी साक्ष दिली की त्याने ख्रिस्ताला उठवले, पण मेलेले उठवले जातच नाही तर मग त्याने त्याला उठवले नाही. कारण मेलेले उठवले जात नसतील तर ख्रिस्तही उठवला गेला नाही, आणि ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ, तुम्ही अजून पापांमध्येच आहात. आमेन. हालेलुया. हे वचन फार जे सांगितलं आता नीताने ते फार महत्वाचं आहे प्रियम. आपण म्हटलं फक्त की प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे, पण अंतःकरणामध्ये विश्वास ठेवला नाही, मुखाने कबूल केलं नाही, जगासमोर प्रकट केलं नाही तर तो विश्वास काही कामाचा नाही. अंतःकरणामध्ये विश्वास, तो स्वतः पुनरुत्थानाचा अनुभव. जेव्हा मार्था रडत होती आपल्या भावासाठी, भावाला भरून 4 दिवस झाला होती, मार्था म्हणाली होय परमेश्वरा, जेव्हा देवाचं राज्य गौरवाने येईल तेव्हा मी माझ्या भावाला पुन्हा भेटेल, माझा विश्वास आहे. प्रभू म्हणाला तुला तोपर्यंत थांबण्याची गरज नाही मार्था. पुनरुत्थान आणि जीवन मसीहा आहे. जो मसीहावरती विश्वास ठेवतो, जो येशूवरती विश्वास ठेवतो, तो मेला असला तरी जगेल. आणि तुमच्या माझ्यासाठी हे वचन आहे पुढलं, जो जिवंत असून प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो त्याला पुन्हा कधी मरणाचा अनुभव येणार, कारण ख्रिस्ताचं पुनरुत्थान त्याच्या ठाई कार्य करतं, ख्रिस्ताचं जीवन त्याच्या ठाई कार्य करतं. तुम्ही आणि मी ख्रिस्ताचं पुनरुत्थान आणि ख्रिस्ताचं जीवन आपल्यामध्ये जगवतो प्रिय. जर त्याचा अनुभव घेतलाय ना प्रियनो, तरच आपला विश्वास तो खरा आहे. आपण म्हणू शकतो होय प्रभू उठलाय, खरोखर उठलाय. अजून 13 मिनिटं आहेत, कोण बोलू इच्छित? संधी घ्या प्रिय. हा स्तवन बोल सर.
आली, देवाच्या नावाला धन्यवाद. लाईटही आली आणि पाऊस पण थोडा कमी झालाय. तर आज आमच्याकडे पुनरुत्थानाच्या दिवशी म्हणजे दरवर्षीप्रमाणे बाहेरून वक्ते बोलवतात, तर बाहेरून बाळासाहेब बोलवले होते. त्यांनी संदेश दिलाय. त्यांनी सांगितलं की आपण 7 उद्गार देवबाप्पाचे पाहिले, ज्या दिवशी खांबावर येशू ख्रिस्ताला खेळलं, ते 7 उद्गार आपण ऐकले. परंतु जे आठवं जे वचन आहे, जे देवबाप्पाने आपल्याला दिलेलं आहे पुनरुत्थानाच्या नंतर, आणि त्यासोबतच एक अभिवचनही दिलेलं आहे. मत्तयाचा 28वा अध्याय 19 आणि 20 वचन. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा केले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा, आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. या वचनावर मनन झालं. तर त्यांनी असं सांगितलं की आपल्यासाठी आपला प्रभू येशू ख्रिस्त क्रूस खांबावर खेळला गेला, 3ऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठला. तरी पण अ, त्यावेळेस पण कित्येक लोकांनी विश्वास ठेवला नव्हता की हा खरोखर ख्रिस्त आहे का, किंवा एका शिष्यानी तर देवप्पानी त्याला बोललं की हे माझ्या हातात खेळ ठोकलेले, तर त्यांनी बोट घालून बघितलं होतं की खरोखर खेळ ठोकलेला हाच तो व्यक्ती आहे का, असाही विश्वास लोकांनी ठेवला होता. परंतु आपण देवाने सांगितलेलं आहे आपल्याला की पिता पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने लोकांना बाप्तिस्मा द्यायचा आपल्याला, आणि साक्ष द्यायची देवाच्या नावाची. त्याचप्रमाणे त्यांनी प्रेषितांची कृत्याचा 1 अध्याय आणि 8वं वचन ते त्यांनी सांगितलंय की परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरुशलेमेत, सर्व यहुदियात, शम्रोनात व पृथ्वीच्या शेवटपर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. यहोवाने आपल्याला सांगितलं होतं यरुशलेमात, यहुदियात आणि शम्रोनात या तिन्ही कडे सुवार्थ सांगण्याचं काम देवाने दिलेलं होतं. परंतु काही लोकांनी यरुशलेमेत सुवार्थ सांगितली, यहुदियात सांगितली, पण शम्रोनात ते गेले नाही. तर त्यांनी तेच सांगितलं की प्रेषितांची कृत्ये 1:8 मध्ये हे देवाने सांगितले, पण ते नाही घडलं. तेव्हा 8:1 मध्ये काय झालं, प्रेषितांचे कृत्य 8:1 मध्ये वचन सांगितलेलं आहे की शौलाला तर त्याचा वध मान्य होता. त्याच दिवशी यरुशलेमेत मंडळीचा फार छळ झाला, म्हणून प्रेषितांखेरीज त्या सर्व यहुदिया व शम्रोन म्हणून प्रेषितांखेरीज त्या सर्वांची यहुदिया व शम्रोना या प्रदेशात पांगापांग झाली. त्यांनी जिथे सुवार्थ सांगितली, शेवटी देवप्पानी ते कार्य त्यांना करायलाच लावलं आणि त्यांची पांगापांग केली तिथं. आणि त्याच्यानंतर आपण वाचतो 4थ्या वचनापासून, जेव्हा त्यांची पांगापांग झाली होती, ते वचनाची सुवार्ता सांगत चहूकडे फिरले, आणि फिलिपाने शम्रोन शहरात जाऊन तेथे लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली. तेव्हा फिलिपाने भाषण ऐकून व तो करत असलेली चिन्हे पाहून लोकसमुदायांनी त्याने सांगितलेल्या गोष्टीकडे एक चित्ताने लक्ष दिले. कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळातून ते मोठ्याने ओरडून निघून गेले. पुष्कळ पक्षघाती व पांगळी माणसे बरी झाली, आणि त्या नगरात आनंदी आनंद झाला. तर जेव्हा आपण देवाच्या इच्छेनुसार चालत नाही, कधी कधी देव काही ना काही करून ती इच्छा पूर्ण करून घेतो, आणि खरोखर आपण देवाची साक्ष दिली पाहिजे. आपल्याला जे कार्य देवाने सोपवलेलं आहे की जाऊन आपल्याला संपूर्ण जगात सुवार्तेची घोषणा करायची आणि बाप्तिस्मा द्यायच्या लोकांना देवाचं वचन कळवायचं आहे, तर आपण तसंच केलं पाहिजे. त्यांनी पुष्कळसे असे उदाहरण दिले की जेव्हा त्यांनी सेवा सुरू केली होती, ते एका मंडळीत होते. तर तिथं लोक ते बोलायचे की क्रिसमसच्या दिवशी कॅन्डल घेऊन रॅली काढायचे. ते ते बोलले मी 1-2 वर्ष असे काढले, पण त्याच्यानंतर मग भर दिवसा जर तुम्ही कॅन्डल घेऊन रॅली काढताय, तर त्याचा उजेड तरी पडतो का, किंवा इतरांना त्याच्यापासून काय बोध मिळतो. त्याच्यापेक्षा तुम्ही ट्रॅक्स वाटा, किंवा ऑनलाईन आपण जे वचन करतो, वचन पाठवा लोकांना. ते सुवार्ता कळली पाहिजे की आपण कशासाठी रॅली काढतोय, किंवा देवाचं वचन काय, अभिवचन काय सांगतंय, ते लोकांपर्यंत कसं पोहोचावे, हे आपण सुवार्तेच्या माध्यमांकडे पहिले लक्ष दिलं पाहिजे. त्यावरून त्यांनी एक त्यांची साक्ष पण दिली. एक मी 2 शब्दात सांगतो त्यांची साक्ष की म्हणजे त्यांनी असं उदाहरण दिलं की ते जेव्हा लहान होते तेव्हा ते दोघं भाऊ होते. तर त्याच्यातला एक मोठा भाऊ ऐकायचा सर्व, पण हे म्हणजे व्यवस्थित ऐकायचे नाही, किंवा त्यांच्या आज्ञेचं पालन नाही करायचे. तर तेव्हा त्यांना सायकलिंगचं खूप वेळ होतं, तर ते सायकल वगैरे चालवायचे. आणि जेव्हा एक दिवस बाळासाहेबांनी सांगितला संदेश की तुम्हाला सुवार्ता सांगायची, लोकांपर्यंत सुवार्ता पोहोचवायची आहे,
तर हे चर्चमध्ये जायचे नाही. त्यांना प्रश्न पडला की मी चर्चमध्येच जात नाही तर लोकांपर्यंत काय वचन सांगू. तर ते तसेच केलं. मग त्यांनी नवीन वर्षाला रिझोल्युशन घेतलं होतं की मी सुवार्थ सांगतो म्हणून. तर ते दर रविवारी चर्चला आले. जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, मार्च गेला. पण मार्चच्या नंतर एक दिवस त्यांची सायकलची रेस होती. तर ते पहिल्या रविवारी त्यांच्या मित्राची रेस होती आणि दुसऱ्या रविवारी त्यांची रेस होती. तर मुंबईवरून ते निघाले. तर त्यांचा एक मित्र होता विदर्भी, तो पण त्यांच्यासोबत चर्चला जायचा. या 3 महिन्याच्या काळामध्ये त्यांनी पण सांगितलं की मी पण तुझ्यासोबत येतो. तर ते बोलला. मग एक दिवस झालं की म्हणे आपल्याला जायचंय म्हणे, सायकल रॅली आपली रेस आहे माझ्या मित्राची, मला बघायची आहे. तर ते जात होते. तर लोणावळ्याच्या घाटामध्ये जात असताना त्यांचा ऍक्सिडेंट झाला. त्यांच्या मित्राला लागलं नाही पण यांचे दोन्ही पाय म्हणजे गुडघ्यापासून निकामी झाले. त्यांचे म्हणजे जे हे होते ते खेचले गेले. तर डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही आता चालू शकत नाही. तर त्यांनी खूप रडले, पश्चाताप केला देवाजवळ. आणि 3 महिने त्यांनी पश्चाताप करून प्रार्थना केली आणि 3 महिन्यानंतर ते चालायला लागले. आणि त्यांनी मग ठरवलं की तेव्हापासून सायकल वगैरे सगळं सोडून द्यायचं. आणि सर्वात पहिली सुवार्थ मी त्याच डॉक्टरला सांगेल ज्यांनी मला सांगितलं होतं तू चालू शकणार नाही म्हणून. तर अशाद्वारे त्यांच्या जीवनात कार्य झाले आणि तेव्हापासून ते सेवेत आहेत. तर आपण देवाची सुवार्थ सांगितली पाहिजे. थँक्यू. हालेलुया. स्तवन जेव्हा उदाहरण सांगत होतं ना तेव्हा मला योनाचं उदाहरण आठवलं प्रिय, नाही का. जे प्रेषितांचं बरोबर घडलं ते जुन्या करारात योना बरोबर पण घडलं. देवाने त्याला निनवेला जायला सांगितलं पण योना म्हटलं नाही देवा मला नाही जायचं. आणि तो याकोबमध्ये एका जहाजामध्ये बसून तार्शिशाकडे जाणाऱ्या जहाजामध्ये बसला, नाही का. आणि आपण अभ्यास केलाय जो शौल होता तो त्या तार्शिश बंदराच्या त्या शहरामधला होता. आणि यापोचा जो अभ्यास केलेला आहे तो पण तुम्ही आणि मी अभ्यास केलेला आहे की यापो जे बंदराचं शहर होतं त्या शहरामध्ये तबिथा दुर्कस नावाची स्त्री होती जिला मेलेल्यांतून पेत्राने प्रार्थना केली आणि प्रभूने तिला मेलेल्यांतून उठवलं. हालेलुया. तर देवाच्या कार्यासाठी प्रियानो आपण मनुष्य म्हणून म्हणतो नाही देवा निनवे चांगलं शहर नाही मला यापोला पाठव, किंवा मला इकडे नको पाठवू, यहुदिया चांगलं आहे मला शंभरवणात नको पाठवू. पण देवाने तुमच्या माझ्यासाठी जे शहर जे गाव जी मंडळी दिलेली आहे ना आपल्याला, विशेष करून मी मंडळीविषयी बोलेन. जसं बंधू स्तवन यांनी उदाहरण दिलं. आपण बरेचदा विचार करतो की अरे माझ्या मंडळीमध्ये मला देवाचं वचन मिळत नाहीये, मंडळीमध्ये फार चॅलेंजेस आहेत, मंडळी चांगली नाहीये, मी अजून चांगल्या मंडळीत जाऊ का, चांगल्या कळपात जाऊ का. तर प्रियानो त्यासाठी प्रार्थना करूया, नाही का. देवाने तुम्हाला मला ज्या मंडळीत ठेवलेलं आहे, ज्या गावात ज्या शहरात ठेवलेलं आहे ती सुद्धा देवाचीच योजना आहे ना, काही अपघात नाहीये. तर आपण सगळ्यांसाठी एकमेकांसाठी ती प्रार्थना करणं गरजेचं आहे. जिकडे संधी मिळेल ती सुवार्थ सांगणं गरजेचं आहे. ही फार महत्वाची गोष्ट आहे की नुसती मेणबत्ती घेऊन आपण कॅन्डल मार्च करतोय किंवा मोठ्याने गजर करत जावळ्याच्या रविवारी जावळ्या हातात घेऊन म्हणतो होसांना. आपल्याला तर प्रभूने वाचवले तरी पण वेड्यासारखे, क्षमा करा मी वेड्यासारखा शब्द वापरला, पण ही खरी गोष्ट आहे प्रियानो. प्रभूने वाचवलंय तर आपल्याला आता पुन्हा आम्हाला वाचवा गजर करण्याची काय गरज आहे. गजर तोच करेल आम्हाला वाचू ज्याला प्रभूने वाचवलेलं नाही. हालेलुया. ज्याला प्रभूने वाचवलेलं आहे त्याला आम्हाला वाचीव होस्ताना म्हणण्याची गरज नाहीये. आपण फक्त प्रथा चालीरीती म्हणून करतो. पण जर आपल्या म्हणण्याद्वारे दुसऱ्या एखाद्या अविश्वासणाऱ्या मनुष्याच्या मनामध्ये कुतूहल जागू झालं की अरे तुम्ही ही गोष्ट का म्हणताय मला, आणि आपण ती सांगण्याची संधी घेतली तर ख्रिस्ताची खरी साक्ष तो प्रकाश लोकांपर्यंतच आहे. आज सुद्धा सकाळी मी फक्त 1 मिनिटामध्ये संपवतो. सकाळी बऱ्याच जणांनी एकमेकांना मेसेज पाठवले असतील, हॅपी इस्टर, हॅपी रिझरेक्शन संडे. काही जणांनी वचनं पाठवले असतील, पण बहुतेकांनी ते अंड्याचे फोटो किंवा ते वेगवेगळ्या पार्टीचे फोटो, इस्टर एग, इस्टर बनी, या सगळ्या गोष्टीचा ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाशी काही संबंध नाही. किंबहुना इस्टर शब्दाचा सुद्धा पुनरुत्थानाशी संबंध नाही. हालेलुया. काहीच नाही. इस्टरचा अर्थच काही नाहीये प्रिय. एक राजा होता, त्याची राणी होती, तिचं नाव इस्टर होतं. तो राजा म्हणाला चला प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान जग साजरं करत आहे तर ह्याला मी माझ्या राणीचं नाव देतो, म्हणजे कमीत कमी शतकानुशतक लोकांना माझ्या राणीचं नाव लक्षात राहील, इस्टर. आणि तेच झालं. आज लोक म्हणतात नाही का हॅपी इस्टर संडे. विदर्भी पण म्हणतात, तुम्ही पण म्हणतात. काय फरक आहे. तुम्ही आणि मी पृथ्वीचं मीठ आहोत, जगाचा प्रकाश आहोत. तुमचा माझा प्रकाश जगासमोर दिसला पाहिजे. आणि तो काय प्रकाश आहे प्रियानो. तुमचा प्रकाश नाहीये प्रियानो, तो ख्रिस्ताचा प्रकाश. ख्रिस्ताचं पुनरुत्थान दिसलं पाहिजे. हालेलुया. अजून 3 मिनिटं आहेत तर अजून कुणाला संधी घ्यायची तर बोलू शकता. 3 मिनिटं.
कोण बोलला? आवाज येतो माझा? हा कोथंबीर साहेब बोला, आवाज येतोय. आज आमच्या नावली येथील मंडळीमध्ये जसं आता नीता सिस्टर यांनी सांगितलं की आपण हा सण सेलिब्रेट करतो, यावर आपला विश्वास आपण ठेवतो का? तर या विश्वासावर त्यांनी आज सांगितलेलं आहे. विश्वास कसा ठेवावा, कोणासारखा ठेवावा तर त्यांनी सांगितलेलं आहे की विश्वासाची पारख कोणाची झाली तर अब्राहमाची झाली. अब्राहमाची विश्वासाची पारख झाली आणि उत्पत्ती 12:1-3 या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की अब्राहमाला जसं सांगितलं की आपला देश व आपलं बापाचे घर हे सोडून तू निघून जा, मी सांगेल त्या ठिकाणी जा. नातेवाईक, आपल्या बापाचे घर, आपला देश हे सोडून जा. आणि त्या पद्धतीने त्यांनी विश्वास ठेवला आणि जे काही त्याला परमेश्वरांनी जे काही सांगितलं होतं त्या पद्धतीने त्यांनी केलं. आणि ते त्याचे वडील मूर्ती बनवणार होते आणि त्यामुळे त्यांना सांगण्यात आलं की आपल्या बापाचे घर सोडून जा. आणि त्याप्रमाणे ते सोडून गेला. रूढी परंपरा ते बोलवणारे असतात असं त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे ज्या मूर्ती बनवणार आहेत ते सुद्धा सोड, हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तर उत्पत्ती 15:1 मध्ये पण आपण पाहतो. त्याचप्रमाणे उत्पत्ती 22:1-14 या ठिकाणी आपण पाहतो की इसाक झाला अब्राहमात आणि नंतर त्याचं बलिदान करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागल्या त्याला, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी अब्राहमाने केल्या आणि त्या विश्वासाने केल्या. इवन अब्राहमाची पत्नी, तिचाही विश्वास होता आणि तिने पण इसाकाला जाताना कुठल्या प्रकारे अडवलं नाही, आडकाठी केली नाही आणि तिने परमेश्वराची आज्ञा पाळली आणि कुठल्याही प्रकारे अब्राहमाला म्हटली नाही की एक तर दिलाय 100व्या वर्षी पुत्र आणि तो पण तू कसं काय आम्हाला मागतो बलिदानासाठी, असं कुठली कागाळी तिने केली नाही परमेश्वराजवळ, आपल्या अब्राहमाजवळ सॉरी. आणि मग त्यांनी सांगितलेलं आहे की पहिलं त्यांनी विरोध केला नाही अब्राहमाने, त्याच्यावर विश्वास ठेवला परमेश्वरावर. त्याचप्रमाणे तो निराश झालेला नाही. आणि तिसरी गोष्ट, देवाला त्यांनी दोष दिलेला नाही या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि विश्वासाने तो निघाला, कुठल्याही प्रकारे त्यांनी अविश्वास दाखवलेला नाही. आणि होकारार्थी तो बोलत आहे, तो कुठल्याही नकारार्थी कुठली गोष्ट बोललेला नाही. त्यांनी होकार दिला प्रत्येक गोष्टीला. इब्री 11:17-18 याचं त्यांनी म्हणजे या वचनातून त्यांनी संदर्भ सांगितलेला आहे. वचन स्वीकारलं पाहिजे. पहिली गोष्ट त्यांनी सांगितली की ऐकलं पाहिजे. ज्यांनी जसं अब्राहमाने परमेश्वराचं ऐकलं आणि ते स्वीकारलं सुद्धा पाहिजे, जसं अब्राहमाने ते स्वीकारलं. आणि तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की ते अंगीकारलं पाहिजे, जसं अब्राहमाने अंगीकारलं. हा विश्वास अत्यंत महत्वाचा आहे. आणि चौथी गोष्ट त्यांनी सांगितली, कुटुंबाचा विश्वास, म्हणजे साराचा जो विश्वास होता तो विश्वास कुटुंबामध्ये होता आणि म्हणून ते सर्व साध्य झालं. आणि पाचवी गोष्ट त्यांनी सांगितली की नम्रता, आपल्यामध्ये नम्रता पाहिजे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. देवावर अवलंबून राहायचं आहे. रोम 4:17 मध्ये हे सांगितलेलं आहे. आणि जर या सर्व गोष्टी आपण करू, विश्वासपूर्वक करू, तर आपली परिस्थिती मेलेली जरी असली तरी सुद्धा ते परमेश्वर जिवंत केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्याचप्रमाणे देवाकडे आपल्या बघण्याचा दृष्टिकोन कोणता असावा, तर त्यांनी सांगितलं की प्रार्थना केली पाहिजे आणि मला देव देणार हा विश्वास ठेवला पाहिजे. आणि त्यानंतर सांगितलं की असं झालं तर आपली परिस्थिती बदलणार आहे. आपली कसलीही परिस्थिती असली, किती वाईट असली, तर विश्वासाद्वारे ही परिस्थिती, जसं अब्राहमाने या सर्व गोष्टी केल्या त्या पद्धतीने आपण जर करू त्या विश्वासापूर्वक, तर आपली परिस्थिती कधीही बदलल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे दानिएलने सांगितलं, दानिएलच्या अध्यायामधून सांगितलं 6:20 मध्ये हा संदर्भ त्यांनी सांगितला. यातून मला हे कळालं की आपला देव परिस्थिती बदलणारा आहे.
कसलीही परिस्थिती आपली असू दे, आपण जर विश्वास ठेवू तर परिस्थिती आपली बदलल्याशिवाय राहणार. आमेन. हालेलुया. मला वाटतं एक फार महत्वाचा मुद्दा राहिला होता जो कोथंबिरे सरांनी आज कव्हर केला. देवाच्या नावाला गरज. विश्वास आणि पुनरुत्थान प्रियांनो, या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जुळलेल्या आहेत. जर तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये विश्वास नाही ना, तर ख्रिस्ताचं पुनरुत्थान तुमच्या माझ्यासाठी समजणं, त्याच्यावर विश्वास ठेवणं आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा अनुभव घेणं अवघड आहे, किंबहुना मी म्हणेल अशक्य आहे. विश्वासा वाचून देवाला संतोष येऊ शकत नाही. आपल्या जगीक डोळ्यांनी तुम्ही आणि मी कोणीही पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलेलं नाही. थोमाने पाहिलं नाही का? थोमा म्हणाला, मला प्रभूला पाहायचंय, त्याच्या जखमा पाहायच्यात, त्याच्या कुशीमध्ये हात घालायचे जिकडे बालांचे वण होते, आणि मग मी विश्वास ठेवू. आपण लक्षात घेणं महत्वाचं आहे प्रियांनो. मुळात विश्वासाची व्याख्याच ही आहे की विश्वास हा न दिसणाऱ्या आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींविषयीची खात्री आहे. हालेलुया. लक्षात घ्या प्रियांनो, इस्रायल लोकांना जेव्हा देवाने मिस्रातून बाहेर काढलं ना, किंवा त्यानंतर 40 वर्ष राहण्यामध्ये त्यांनी आपल्या जगीक डोळ्यांनी देवाचा पराक्रम पाहिला. दररोज देवाचा मेघस्तंभ त्यांच्या पुढे चालत असे. दर रात्री देवाचा अग्निस्तंभ जिकडे ते थांबत असे तिकडे देवाचा अग्निस्तंभ त्यांच्या समोर जळत असे. स्वर्गातून मिळालेला मान्ना त्यांनी खायला. मिस्रावर झालेल्या सर्व पिढ्या त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिल्या. तरी सुद्धा बहुतेकांनी विश्वास ठेवला नाही, कारण विश्वासाचं जगीक डोळ्याशी काही घेणं देणं नाहीये. विश्वास हा अंतःकरणातून आहे की ज्या देवाने मला श्वास दिला, ज्या देवाने मला जीवन दिलेलं आहे, ज्या देवाने त्याचा आत्मा मला दिलेला आहे, त्याच्या प्रतिमेमध्ये मना पडवलेला आहे, त्या पित्यावरती आणि त्या पित्याच्या पुत्रावरती मी विश्वास ठेवतो की त्याच्याद्वारे तारण तो पुनरुत्थित झालेला आहे, पित्याच्या उजवीकडे बसलाय, मला घेऊन जाण्यास येणार. हा विश्वास प्रियांनो अंतःकरणाच्या अनुभवाचा. माझा विश्वास आहे तुम्ही आणि मी जरूर अंतःकरणाने तो अनुभव घेतला असेल, आणि घेतला नसेल तर त्याचा अनुभव घ्या प्रियांनो. तो किती चांगला आहे त्याचा अनुभव. आपण इकडे थांबूया. 11:05 झालेली आहेत. जर कोणाला बोलायची इच्छा होती तर ते उद्या सुद्धा संधी घेऊ शकतात. आणि स्तवन, इथून पुढची वेळ मी स्तवनकडे देत आहे. थँक्यू दादा. आणि मी सर्वांचे आभार मानतो ज्यांनी आज वचन शेअर केलं आपल्या आपल्या मंडळीतून. पुष्कळचे आपल्याला वचन शिकायला मिळाले त्यातून. म्हणून मी सर्वांचे आभार मानतो. आता आपण इथून पुढे प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना म्हणूया आणि या रात्री एक गीत म्हणून समाप्त करूया. आपण सर्वजण आपलं माईक अनम्यूट करा आणि प्रार्थना करा. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जावे, राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हीच दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली आहे तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला परीक्षेत आणू नको, आम्हाला वाटपासून कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव आणि सर्व काय तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा हालेलुया, प्रेज द लॉर्ड. Hallelujah, praise the Lord. Hallelujah, hallelujah, praise the Lord. गुड नाईट. जय मसीह की. हालेलुया. जय मसीह की. हालेलुया, प्रेज द लॉर्ड.